क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाहीत पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्नचिन्ह, गरज नसलेल्या ठिकाणी नवीन बोरवेल तर गरजू वस्त्यांकडे दुर्लक्ष। सिंदेवाही शहरातील पाणीपुरवठा आणि बोरवेल नियोजनाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ज्या भागात पाण्याची तीव्र गरज असल्याचे सांगितले जाते त्या ठिकाणी बोरवेल नसल्याचा दावा होत असताना ज्या ठिकाणी आधीपासूनच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याच परिसरात नवीन बोरवेल खोदण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। आझाद चौक परिसरातील वॉटर एटीएमच्या मागे नवीन बोरवेल खोदण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्याच ठिकाणापासून अल्प अंतरावर आधीपासूनच एक जुनी बोरवेल अस्तित्वात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले वॉटर एटीएम अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय। त्यामुळे सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शिवाय सिंदेवाहीतील काही बोरवेल अनेक महिन्यांपासून तर काही ठिकाणी जवळपास वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्याचे सांगितले जाते। राष्ट्रीय महामार्गालगत असलेली एक बोरवेलही सुमारे एक वर्षापासून बंद असून तिची दुरुस्ती झालेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे। अशा परिस्थितीत जुन्या बोरवेल कार्यान्वित करण्याऐवजी नवीन बोरवेल का खोदल्या जात आहेत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे शहरातील एका दलित वस्तीत अद्याप बोरवेल किंवा नळाच्या पाण्याची सुविधा नसल्याने स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना सुमारे 250 मीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व बाबींची संबंधित प्रशासनाने दखल घेऊन वस्तुनिष्ठ स्पष्ट करावी, बंद बोरवेल तातडीने सुरू कराव्यात आणि ज्या भागात प्रत्यक्षात पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर, सिंदेवाही। किती दिवसापासून बंद आहे? 12 महिने झाले। 12 महिने बंद झाले। तर इथं म्हणजे चालूच नाही का पाणी वगैरे? काहीच नाही। मी हा एकूण एक मार्ग येणारा आहे आणि एकूण एक मार्ग आहे। एकूण कदाचित एखादी गाडी निघली आणि तिकडून एक गाडी आली तर इथं हमखास अपघात होतो। हे बघू शकता, हा अपघातग्रस्त स्थळ झालेला आहे। आणि हा तर मावशी, हा एटीएम किती दिवसापासून बंद आहे? हा 2-3 वर्षांनी बंद आहे का? काढले पाहिजे हा म्हणत हो, कशाला काढले पाहिजे? पाणी नाही, इकडून तिकडून गाडीची टक्कर होते लहानच्या मुलं कोणाचे ऍक्सिडेंट होय काय हो मग भरून देतील का ते? हे वाले सांगा। हो बरोबर, भरून देतील का लोकांच्या मुलाची? लहान मुलं खेळायला खेळते ते काय करते? हा रस्ता चारही पडत आहेत। मग त्यांच्या मुलाचे भरून देत असतील तर ठेवू देत ना, तो उतरू देत आजच्या आज, असं माझं म्हणणं आहे। हा काढण्यात आलेला पाहिजे। लहान मुलं कोणाचे पडले काय केले तर मग का भरून देतील का त्या ग्रामपंचायत वाले? असं म्हणतो मी। ज्यांना आवश्यकता आहे त्यांना बोरिंग इथं देण्यात नाही आली आणि जिथं आवश्यकता नाही आहे तिथं बोरिंग देण्यात आली। हे बघू शकता, इथं जवळपास 8 ते 10 घरं आहेत। हे दलित वस्ती आहे। हे बघू शकता, हे दलित वस्ती असून सुद्धा इथं यांना नळाची सुविधा नाही। नळ वगैरे आहेत का तुमच्या इथं? काहीच नाही आहे। हां, नळ वगैरे काहीच नाही। तर मग पाणी का तिकडून आणता ना तुम्ही? अच्छा, तेवढ्या दुरून पाणी आणता? तर तुम्ही जे प्रशासन जे आहे तिथले तुमचे स्थानिक नगरसेवक वगैरे त्यांना म्हटले नाही का बोरवेलच्या बद्दल? हां, का म्हटले ते? आणून द्यायला म्हणत येतं, हां येते आणून द्यायला म्हणत ना, मग लावूनच नाही द्यायला। हो का? हो, म्हणजे तुम्हाला पाणी नाही का ना, ते दवाखान्याकडून जाऊन आणायला। बरं। हे असे पहा परिस्थिती तुम्ही बघू शकता। हां, पाण्यासाठी यांना भटकंती करावं लागते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।